नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. मी मंगेश बोबडे. बातमी बघण्यापूर्वी आम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची विशेष बातमी. पंचायत समिती चांदूर रेल्वे अंतर्गत पंचायत समिती सेस फंड योजना सन 2025-26 अंतर्गत अनुसूचित जाती व जमातीतील महिलांसाठी समाज कल्याण विभागामार्फत उद्योजकता व कौशल्य विकास प्रशिक्षणाचे आयोजन दिनांक 25 मार्च 2026 रोजी करण्यात आले. याचबरोबर दिव्यांग व्यक्तीसाठीही उद्योजकता कौशल्य विकास प्रशिक्षण आयोजित करून त्यांना राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच दिनांक 30 मार्च 2026 रोजी महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत महिलांसाठी उद्योजकता व कौशल्य विकास प्रशिक्षणाचे आयोजन तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन करून आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात आला. चांदूर रेल्वे पंचायत समिती सेस फंड योजनेअंतर्गत जीवनोन्नती अभियान उमेद येथील प्रशिक्षण सभागृहात आयोजित हे तिन्ही प्रशिक्षण सकाळी 11 वाजतापासून पूर्ण दिवस मान्यवरांच्या व प्रशिक्षणार्थीच्या उपस्थितीत पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी माननीय गटविकास अधिकारी डॉक्टर प्रफुल्ल भोरकडे, सहाय्यक गटविकास अधिकारी संजयजी खारकर, विस्तार अधिकारी पंचायत श्री रमेश मेश्राम यांनी उपस्थित महिलांना व स्वयंसहायता बचत गटांना मार्गदर्शन केले. प्रशिक्षणासाठी श्री भस्मे सर, संचालक माहुरे सर, RECTI अमरावती, श्री अमोल पेठे तसेच श्री रमेश मेश्राम यांनी प्रशिक्षक म्हणून उद्योजकता विकास, व्यवसाय संधी आणि कौशल्य वृद्धी याबाबत सखोल मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील अनुसूचित जाती जमाती, मागासवर्गीय महिला व दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणणे, त्यांना स्वावलंबी बनविणे तसेच विविध व्यवसायांच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती उंचावणे हा होता. स्त्री सक्षमीकरण आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा ठरला. सदर प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात व यशस्वीरित्या पार पडला असून यामुळे सहभागी महिलांमध्ये आत्मविश्वास वाढून त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रेरणा मिळणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, चांदूर रेल्वे, अमरावती. पंचायत समिती अंतर्गत तुम्ही जो हा कार्यक्रम राबविला आहे, या कार्यक्रमाची काय रूपरेषा आहे? नमस्कार, मी रमेश मेश्राम, विस्तार अधिकारी पंचायत समिती चांदूर रेल्वे. ही पंचायत समिती स्तर शेषफंड योजना आहे आणि या शेषफंड योजनेअंतर्गत महिला बालकल्याण 20 संकीर्ण या योजनेअंतर्गत महिलांसाठी उद्योजकता कौशल्य विकास प्रशिक्षण आपण येथे आयोजन केलेलं आहे. आणि या योजनेचा उद्देश हेच आहे की ग्रामीण भागातील महिलांना व्यावसायिक तसे उद्योजकता याबाबत परिपूर्ण ज्ञान नसते, पण या योजनेच्या माध्यमातून त्या ग्रामीण भागातील महिलांना योजनेबाबत राज्य शासनाच्या ज्या काही योजना आहे, केंद्र शासनाच्या योजना आहे, ह्या योजनेबाबत माहिती मिळावी आणि त्या योजना कशा राबवल्या जातात या सर्वाचं मार्गदर्शन या ठिकाणी व्हावं, यासाठी आपण हा पंचायत समिती अंतर्गत प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि यासाठी आपण RCD अंतर्गत अमरावतीवरून प्रवीण प्रशिक्षक श्री माहुरे सर आणि संचालक श्री भस्मे सर यांना या प्रशिक्षणाचा मार्गदर्शन बोलावलेलं आहे. आणि त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं व्यवसाय उद्योजकता याबद्दल माहिती दिलेली आहे. आणि प्रत्येक महिलांना तसेच दिव्यांगांनासुद्धा ही माहिती व्हावी यासाठी आणि त्यांचा आर्थिक स्तर उंचावावा ही अपेक्षा ठेवून, हा उद्देश ठेवून आपण ही योजना परिपूर्णपणे आज दिनांक 30/3/2026 रोजी उमेदच्या सभागृहामध्ये आपण राबवित आहे. एक दिव्यांगासाठी आज हा कार्यक्रम आयोजित केला होता उमेद या संस्थेने. नेमकं एक अपंग या नात्याने आपण कुठला लाभ या ठिकाणी आपल्याला मिळत आहे? उद्योजकांकरता, नवीन तरुण उद्योजकांकरता हे एक
प्रेरणादायी हा प्रशिक्षण वर्ग आहे असं मला वाटते. आणि 100% प्रशिक्षण मोफत म्हणते. हा, आणि काय लाभ आहे तुम्हाला आपण दिव्यांग व्यक्तींना? दिव्यांग व्यक्तींना तसं तर आम्हाला शासनाकडून जे 1000 रुपये वाढून मिळालेले आहे तो एक शासनाचा अतिशय उत्तम असा प्रयोग आहे. आणि याशिवाय हे जे प्रशिक्षणाच्या माध्यमातून शासन अपंगांना जो प्रशिक्षण देत आहे हे अपंगांसाठी अपंग प्रशिक्षणासाठी हा उत्तम अशी संधी आहे असं मला वाटतं. आणि या प्रशिक्षणामध्ये नेमकं तुम्हाला कुठलं प्रशिक्षण देण्यात येत आहे? नवीन उद्योग आणि व्यवसाय करण्याकरता एक आमचं मनोबल याच्यामध्ये वाढलेलं आहे. अपंगांचं मनोबल या प्रशिक्षणामुळं आमचं वाढलेलं आहे. आणि त्याच्यामुळं आम्हाला या प्रशिक्षणातून अशी प्रेरणा मिळालेली आहे की आपण अपंगत्व मनातून हे नसून आपण दिव्यांग आव्हा जरी आपल्याला ही खंत नसून दिव्यांग हे आपल्यासाठी उत्शाप आहे असं मला या प्रशिक्षणातून वाटतं. तुम्ही दिव्यांग आहे ना? हो, मी दिव्यांग आहे. कुठे राहता? मालखेड रेल्वे. आणि प्रशिक्षणामध्ये कुठलं मार्गदर्शन लाभलं असतं तुम्हाला? प्रशिक्षणामध्ये मला व्यवसायाबद्दल मार्गदर्शन लाभलं हे तर आहेच, पण मी आता वयाच्या मानानं नाही करू शकणार. पण इतरांसाठी इतर जे प्रशिक्षणार्थी आहे जे तरुण आहे ते उद्योजक होऊ शकतात, उद्योग करू शकतात. इतरांसाठी हे प्रशिक्षण मार्गदर्शक आहे असं मला वाटतं. तुमचं नाव काय? नरेंद्र दत्तूराम मगरदे, मालखेड रेल्वे. नमस्कार. आज सेस जिल्हा परिषद पंचायत समिती चांदूर रेल्वे याच्या सेस फंड अंतर्गत दिव्यांगासाठी कौशल्य विकास मार्गदर्शन तसंच महिला विकास मार्गदर्शन चा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे. पंचायत समितीने चांदूर रेल्वेने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. इथे विविध गोष्टींवर दिव्यांग व महिलांना मार्गदर्शन दिलं जात आहे. सोबतच कौशल्य विकास व्हावा आणि यांना कुठेतरी नवीन रोजगार उपलब्ध व्हावा, नवीन मार्गदर्शन मिळावं यासाठी इथे प्रशिक्षण दिलं जातं आहे. हे प्रशिक्षण आज 30 तारखेला पूर्ण दिवस चालत आहे. आणि याच्यात बऱ्याच चांदूर रेल्वेमधील बऱ्याच लोकांनी सहभाग दाखवलेला आहे. ही होती आजची विशेष बातमी. अशा विशेष बातम्या पाहण्यासाठी तुम्ही आजच MB न्यूज म्हणजे महाराष्ट्र बातमीला लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन बातमीमध्ये. धन्यवाद.